श्रीकांत कृष्ण आवगडे इथला रहिवासी। माझ्या घरासमोर वायर आहे लाईट, आणि वायर तुटल्यानंतर तिथे 4-5 लेडीज आणि लहान मुलगी होते। नशीब त्यांच्या अंगावर पडले नाही, मध्यभागी वायर पडली तरी आम्ही पोलीस तातडीने आले। पोलीस आणि गावातले माणसं सर्व आले। आम्ही ट्रॅफिक जाम केलं। म्हणजे माझ्या पाठीमाग आपल्याला एक विद्युत वितरण कंपनीची डीपी दिसते, फ्यूज बॉक्स आहेत, फ्यूज आहेत, आणि या बाजूला पाहिलं तर सातारा लातूर रस्ता आणि ही सगळी गर्दी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललेली आहे। मंडळी, गुरुपौर्णिमा आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण, आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी एक मोठी दुर्दैवी घटना घडली असती। मुळात ही दुर्दैवी घटना जर घडली असती तर खूप मोठं इथं वादंग माजलं असतं, कारण वर जी तार दिसते आपल्याला, जवळ 6-7 तारा आहेत। या 6-7 तारांच्या पैकी 2 तारा तुटून या रस्त्यावरती पडल्या, आणि रस्त्यावरती पडल्यानंतर इथं खरं तर भाविकांची ये जा अशाच मोठ्या प्रमाणात सुरू होती। आणि ही ये जा सुरू असताना त्या ठिकाणी जो दुर्घटना घडली त्या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता। मात्र इथं विद्युत वितरण कंपनीचं कोणीही उपस्थित नव्हतं। भाविकांनी, त्याचबरोबर या ठिकाणच्या ग्रामस्थांनी, त्यामध्ये मनसे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांनी या सगळ्या गर्दी आणि हे सगळे वाहतूक थांबवली, पोलिसांना फोन केला, आणि त्यामुळे तिथला अनर्थ खरं तर टळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। गुरुपौर्णिमा आहे आणि इथं खरं तर MSEBचं दिवसभरात नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं होणं गरजेचं होतं, मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन झालं नसल्याचा आरोप इथल्या स्थानिक ग्रामस्थ आणि काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी काही दिवसात जर इथली यंत्रणा बदलली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खूप मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची आपल्याला आत्ताच माहिती मिळालेली आहे। आणि आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आहेत, ते काय बोलतात पाहूया। आज आमच्या वर्षातील सगळ्यात मोठी गोंदवलेकर महाराजांची गुरुपौर्णिमा असते। लाखो भाविक आज आमच्या गोंदवलेमध्ये येत असतात। लहान लहान मुलं, वयस्कर, वयोवृद्ध, महिला, पुरुष सगळे मंडळी येतात। आज नशिबानं आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की देवडी पोलीस स्टेशननं गोंदवलेपासून 1 किलोमीटरवर ट्रॅफिक थांबवलेलं आहे, गाड्या थांबवल्या, आणि तिथं गाड्या पार्किंगला लावून लोक चालत येत होती। आणि शिवराज कॉलनी म्हणून जवळच आहे, या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध हायवे वरून लाल भडक अवस्थेमध्ये वरून तार तुटून रस्त्यावर पडली। अर्धा तास झालं येथील स्थानिक रहिवासी असतील किंवा आम्ही लोक सर्व असेल तिथं घटनास्थळी पोचून ट्रॅफिक लोक एका बाजूला सारली, तोपर्यंत MSEBचा कुठलाही कर्मचारी अधिकारी इथं पोहोचला नव्हता। फोनाफानी झाली, सगळं हे आम्ही फिरवल्यानंतर लोक इथं आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले। त्या अधिकारी शहाणा मला फोनवर बोलतोय टेक्निकली प्रॉब्लेम आहे, एवढा मोठा हायवे आहे सातारा लातूर, रस्ता क्रॉस लाईन गेलेली आहे, तू ताराची जाळी त्याला करायला पाहिजे होती, तो टेक्निकली प्रॉब्लेम तुझ्याकडनं विसरलेला, तो त्याला दिसला नाही। MSEBचं देवडीतलं काम अतिशय गलिच्छ आणि भ्रष्टाचारी झालेलं आहे। काही दिवसापूर्वी मार्गीमध्ये एक आजी आणि त्याचा नातू खलास झाला। काय झालं पुढं आज मला सांगा। जर पोलिसांनी 1 किलोमीटरवर ट्रॅफिक नसतं थांबवलं, सगळ्या गाड्या फुल ट्रॅफिक असतं, वरून जर ती तार गाडीवर पडली असती तर आतल्या लोकांचं झालं असतं काय, किंवा कोण इथं काय झालं त्याला जबाबदार राहणार होतं कुठं। ह्या सर्व गोष्टी जर सुधारणा MSEBनं 8 दिवसात नाही केल्या तर तुम्हाला सांगू तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार, आम्ही रस्ता रोको करणार, उपोषणाला बसणार। मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना गेल्या 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की बाबा आमच्या इथील एक शहर मोठा आहे, मंदिर आहेत, शाळा आहेत, तर इथले लोकलचे वायरमॅन लोकलमध्ये ठेवा। यांचा अंतर्गत काय चाललंय हेच आम्हाला कळणार। एक वायरमॅन इकडे टाकला जातो, एक वायरमॅन तिकडे टाकला जातोय, त्यांच्या कोणाच्या वायरमॅनच्या तक्रार नाही, काही संबंध नाही, हे सगळा कारभार चुकीचा चाललाय। तर वरिष्ठांनी ह्याच्यात लक्ष घालावं, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने इथून पुढे बघणार आहे काय करायचं। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।